अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रालयात गैरप्रकार, शासकीय दुखवटा असताना अल्पसंख्याक विकास विभागात डिजिटल प्रमाणपत्रांचं वाटप झाल्याचा युवक काँग्रेसच्या अक्षय जैन यांचा आरोप. बारामतीत अजित पवारांचा 15 फुटी पुतळा उभारला जाणार. शहरातील तिरंगा चौकात पूर्णाकृती पुतळा तर नटराज नाट्य कला दालनात अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं होणार म्युझियम. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक. कृषी मंत्री भरणेंच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात होणार चर्चा. मंत्री नरहरी झिरवाळ आज सुनेत्रा पवारांची भेट घेण्याची शक्यता. मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवाळ अडचणीत. सुनेत्रा पवारांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार. सूत्रांची माहिती. उपमहापौर दालनात दुरुस्तीनंतर पुन्हा टिपू सुलतानचा फोटो लावणार. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांचं विधान. टिपूचा फोटो लावणं चुकीचं नसल्याचाही दावा. भाजपनं राजकीय फायद्यासाठी टिपूची कबर खणली. शेतकरी जनतेच्या प्रश्नांवर कधी आंदोलन केलंय का? सपकाळांविरोधातल्या आंदोलनाचा संजय राऊतांकडून खरपूस समाचार. राज ठाकरेंकडून पुण्यातील मनसे नेत्यांची कान उघडणी. पुणे महापालिका निवडणुकीतल्या निराशाजनक कामगिरीमुळे मनसे नेत्यांना झापलं. बैठकीत पदाधिकारी पराभूत उमेदवारांची खरडपट्टी. कोल्हापूर झेडपीत सत्ता स्थापनेचा पेच. भाजप पहिल्या 1.25 वर्षाच्या अध्यक्षपदासाठी आग्रही. भाजपच्या भूमिकेमुळे नंबर 1चा पक्ष राष्ट्रवादीची अडचण. सरकारी नोकरीचं काय झालं? पहलगाम हल्ला पीडित आसावरी जगदाळे यांची खंत. हल्ल्यातील मृतांच्या वारसांना नोकरीची अपेक्षा. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारा अटकेत. पोलिसांनी दीपक शर्मा नावाच्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं बेमुदत उपोषण. पहिल्याच दिवशी 200 डॉक्टर आंदोलनात सहभागी. आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता.